तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभिषेक भैया. स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल लेट्स लर्न अकॅडमीवरती बाळांनो. तर कसे आहात तुम्ही सगळे? जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की क्लास 8चं जे मॅथमॅटिक्स आहे ते मी शिकवायला स्टार्ट केलेलं आहे आणि त्यासोबतच बाळांनो आपण फर्स्ट चॅप्टर कंप्लीट केला होता. त्यामधला प्रॅक्टिस सेट 1.1, 1.2, 1.3 आणि 1.4 चारही व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे आणि तुम्ही बघितलेले पण असणार आहे. जर का तुम्ही ते बघितले नसणार तर तरी तुम्ही त्याच्यावरती जा आणि तेवढे व्हिडिओ एकदा बघून घ्या बाळांनो. ओके. त्यानंतर आपला जो सेकंड चॅप्टर आहे, कोणता चॅप्टर आहे आपला सेकंड चॅप्टर? पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. हा जो चॅप्टर आहे बाळांनो, आज आपल्याला डिस्कस करायचा आहे. ओके. थोडासा माझा आवाज ब्रेक होऊ शकतो, थोडी सर्दी आली होती मला, पण काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही सगळ्यांनी फोकस माझ्याकडे ठेवायचा आहे. आता यामध्ये आपल्याला खूप साऱ्या नवीन गोष्टी बघायच्या आहे. काय असतं ट्रान्सव्हर्सल, काय असते, परत पॅरलल लाईन्स काय असतात, अँगल्स कसे फॉर्म होतात, करस्पॉन्डिंग अँगल काय असतो, अल्टरनेट अँगल काय असतो, या सगळ्या गोष्टी बाळांनो आपल्याला आज बघायचे. ओके. त्यासाठी सर्वांनी सोबत नोटबुक ठेवा आणि माझ्यासोबत तुम्हाला पण आहे क्वेश्चन जे आहे बाळांनो ते लिहायचे आहे. कळाले सगळ्यांना? तर सर चला आपण सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. तर त्यासाठी तुम्ही थोडंसं लक्षात घ्या, 1 मिनिट फक्त. ओके, चला थोडंसं लक्षात घ्या. बेसिक गोष्टी आपण समजून घेऊया आणि नंतर आपण प्रॅक्टिस सेट बघूया. ओके, चला आता बेसिक गोष्टी काय आहेत? हा आपला प्रॅक्टिस सेट 2.1 आहे. तर हा सोडवण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर मित्रांनो, बाळांनो, आपल्याला बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ओके, तर मी तुमच्या आधी बेसिक कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर करतो आणि आपण लगेच सोडूया. ओके, चला बघा बेसिक कन्सेप्ट काय आहे याच्यामध्ये, थोडंसं लक्षात घ्या. आता बघा, आता यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी बघायचं बाळांनो की पॅरलल लाईन्स म्हणजे काय असतात. ओके, पॅरलल लाईन्स म्हणजे काय असतात मी तुम्हाला सांगून देतो थोडक्यामध्ये. ओके, मराठीमध्ये सांगतोय, सगळ्यांना मराठी येते, महाराष्ट्रामध्ये राहतो आपण, सगळे विद्यार्थी आहे, मराठी पण बोलतात, बरोबर आहे का नाही? चला, माझी लँग्वेज सगळ्यांना समजणार आहे म्हणून मी हिंदीमध्ये नाही तर मराठीमध्ये लेक्चर अपलोड करतो बाळांनो तुमच्यासाठी. ओके, बघा सगळ्यात अगोदर ही लाईन एक मी ड्रॉ केली. ओके, आणि ही पण अजून एक लाईन मी ड्रॉ केली. सपोज अजून एक लाईन ड्रॉ केली. आता थोडंसं हिला काय करतो, खाली घेतो. ओके, बघा अशा 2 लाईन्स मी ड्रॉ केल्या. काय केल्या? लाईन्स मी ड्रॉ केलेल्या आहे. या 2 लाईन्स मी ड्रॉ केल्या. आता या ज्या 2 लाईन्स आहे ना, या पॅरलल लाईन्स आहे. काय आहे? पॅरलल लाईन्स म्हणजे सारखे आहे. या दोघेही सोबत जाणारे, कधी एकमेकांना टच होणार नाही किंवा सोबत येणार नाही, बरोबर आहे का नाही? या सेम जाणारे, सारख्या सोबतच जाणारे. ओके, याला आपण काय म्हणतो बाळांनो? पॅरलल लाईन्स म्हणतो. काय म्हणतो? पॅरलल लाईन्स म्हणतो. लक्षात आलं एवढं? आता तुम्ही म्हणशाल सर आम्हाला एक्झाम्पल सांगा. ओके, तर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो बाळांनो. रेल्वे बघितली सगळ्यांनी? रेल्वे, बरोबर आहे की नाही? रेल्वेमध्ये आपण जात असतो फिरायला वगैरे, तुम्ही गेले पण असणार आहे. त्यामध्ये जे आहे ना, रेल्वेची पटरी असते, ट्रॅक, त्या पण 2 पॅरलल लाईन्स आहे बघा. त्या सोबतच चालतात, सोबत सोबत, पण कधीच त्या एकत्र येत नाही. कळतंय का? कधीच त्या एकत्र येत नाही. याला आपण काय म्हणतो? पॅरलल लाईन्स. इथपर्यंत ठीक आहे. आपण मी समजा तुम्हाला म्हटलं की हे पॅरलल एल आहे आणि ही एम आहे, ह्या 2 पॅरलल लाईन्स आहे, यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. पण प्रॉब्लेम कुठे येत असतो माहितीये का? याच्यामध्ये जर आपण ट्रान्सव्हर्सल ड्रॉ केली, सपोज मी काय म्हटलं, हे पॅरलल लाईन्स आहे आणि यामध्ये मी काय करतो, समजा आता यामध्ये मी काय करतो, ब्ल्यू कलर घेतो, येलो कलर नाही, येलो नको, दुसरा कलर घेऊया, थोडासा ब्ल्यू घेऊया. ओके, यामध्ये मी काय करतो बाळांनो, आता एक ट्रान्सव्हर्सल ड्रॉ करतो. ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय? यामध्ये एक मी लाईन ड्रॉ केली. ओके, आता ही जी लाईन आहे ना, ही जी लाईन आहे, आता त्याच्याकडे बघा, थोडंसं लक्ष द्या. आता याच्याकडे ही जी लाईन आहे, ओके, ही जी लाईन आहे याला आपण नाव देऊया समजा पी लाईन. आता ही काय बाळांनो, ही ट्रान्सव्हर्सल आहे. काय आहे? ट्रान्सव्हर्सल आहे. आता जेव्हा मी ही लाईन ड्रॉ केली ना, त्यावेळेला खूप सारे अँगल्स तयार झाले, बरोबर आहे का नाही? हो सर, अँगल्स दिसतंय आम्हाला, हे सारे खूप सारे अँगल्स तयार झाले. तर याच अँगल मध्ये आपल्याला बघायचं की कोणते कोणते अँगल्स तयार झाले. कोणते कोणते झाले बघा. हा एक अँगल तयार झाला, आपण नाव देऊया ए अँगल. नंतर हा वाला एक झाला बी, हा झाला एक अँगल सी, आणि हा एक अँगल झाला डी. त्यानंतर हा वाला झाला ई, हा वाला झाला एफ, हा वाला झाला जी, आणि हा वाला झाला एच. असे अँगल्स जे आहे ना बाळांनो, मित्रांनो, लेकरांनो, हे तयार झाले, बरोबर आहे की नाही? असे 8 अँगल्स तयार झाले. आता हे कसे असतात, कोणाला कोणता करस्पॉन्डिंग आहे, कोणता अल्टरनेट आहे, कोणता अँगल इंटेरियर अल्टरनेट आहे, कोणता अँगल जो एक्सटिरियर अल्टरनेट आहे, ते आपल्याला बघायचंय आता. ओके, सगळ्यांचा फोकस माझ्याकडे. बघा आता आपण बघून घेऊया. सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो की कसं कसं आपल्याला बघायचं. बघा आता थोडंसं ही डायग्राम जी आहे ना, मी साईडला घेतो. ओके, या तुम्ही इकडे आता. ओके, चला आता सगळ्यात आधी आपण बघूया बाळांनो की म्हणजे जे आहे ना, करस्पॉन्डिंग अँगल कोणते असतात. फर्स्ट मध्ये आपण बघूया करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल कोणते असतात? करस्पॉन्डिंग अँगल कोणते आपण बघून घेऊया. आता करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय? तर बघा, करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय असतात, तर जे अँगल जे आहे ना, बघा करस्पॉन्डिंग अँगल कोणते कोणते बघा. आता हा ए अँगल जो आहे, ए अँगल,
हा करस्पॉन्डिंग अँगल ई ला, हा ए अँगल जो आहे करस्पॉन्डिंग अँगल ई ला, हा जो बी आहे बी हा करस्पॉन्डिंग एफ ला, ओके. हा जो सी आहे सी हा करस्पॉन्डिंग आहे जी ला, म्हणा माझ्यासोबत. आणि अँगल डी जो आहे अँगल डी हा करस्पॉन्डिंग अँगल एच ला. याला आपण म्हणतो बाळांनो करस्पॉन्डिंग अँगल्स. काय म्हणतो? करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे मी काय म्हटलं तुम्हाला, हा ए कोणासोबत करस्पॉन्डिंग अँगल ई सोबत, हा बी कोणासोबत येतं अँगल एफ सोबत, हा सी कोणासोबत येतं अँगल जी सोबत, आणि डी कोणासोबत येतं अँगल एच सोबत. आता लक्षात घ्या, याचे जे असतात ना 4 पियर्स आहे. काय आहे? 4 पियर्स असतात, 4 पियर्स. आता कोणते कोणते आपण लिहून घेऊया. फर्स्ट मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, फर्स्ट मी तुम्हाला काय सांगितलं होतं, पहिला जो आहे तो कोणता आहे? अँगल ए. कोणता आहे? अँगल ए. अँड अँगल कोणता असणार त्याच्यासोबत? अँगल ए सोबत कोण आहे? अँगल ई. कोण आहे मग? अँगल ई. नंतर सेकंड मध्ये बघा आता, अँगल बी जो आहे, अँगल बी, अँगल बी जो आहे ना, अँगल बी हा याच्यासोबत असणार अँगल एफ सोबत. कळतंय? अँगल बी कोणासोबत असणार आहे? अँगल एफ सोबत. अँगल बी आणि अँगल एफ. कळतं का? याला आपण काय म्हणतो बाळांनो? करस्पॉन्डिंग अँगल म्हणतो. काय म्हणतो? करस्पॉन्डिंग अँगल म्हणतो. ओके. त्यानंतर बघा, अँगल सी जो आहे, अँगल सी हा कोणासोबत? अँगल जी सोबत. थर्ड मध्ये आपण घेतलं, अँगल सी जो आहे, अँगल सी हा कोणासोबत? अँगल जी सोबत. आणि त्यानंतर लास्ट वाला बघा, अँगल डी जो आहे, अँगल डी हा कोणासोबत? अँगल एच सोबत. अँगल डी कोणासोबत आहे? तर अँगल कोणासोबत? अँगल एच सोबत. याला आपण म्हणतो बाळांनो करस्पॉन्डिंग अँगल. काय म्हणतो? करस्पॉन्डिंग अँगल. लक्षात घ्या, लक्षात घ्या बाळांनो, लक्षात घ्या. थोडंसं परत एकदा सांगतो बघा. अँगल ए करस्पॉन्डिंग अँगल ई सोबत, अँगल बी आहे अँगल एफ सोबत, त्यानंतर अँगल सी आहे बाळांनो अँगल जी सोबत, आणि अँगल डी आहे बाळांनो अँगल एच सोबत. कळालं का? याला आपण म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणतो. काय म्हणत असतो? करस्पॉन्डिंग अँगल. आता हे तुम्हाला कळालंय. आता हे बेसिक आहे, लक्षात घ्या, शेवटपर्यंत आपल्याला काम येणार आहे. त्यानंतर बघायचं बाळांनो आपल्याला, त्यानंतर बघायचं आहे सेकंडला आपल्याला बघायचं आहे की सर इंटेरियर अँगल काय असतात? इंटेरियर अँगल्स. आता इंटेरियर अँगल्सच्या ना 2 पेअर असतात. किती पेअर्स असतात बाळांनो? 2. 2 पेअर्स. 2 पेअर. सगळ्यात सोपं म्हणजे इंटेरियर अँगल असतं, सगळ्यात सोपं. ते कसं बघा, इंटेरियर अँगल म्हणजे कोणते असतात? तर मध्ये बघा, इंटेरियर अँगल्स म्हणजे कोणते? आता सध्या जर तुम्ही बघितले तर सर हा इंटेरियर आहे, हा पण इंटेरियर आहे, हा पण इंटेरियर आहे, हा पण इंटेरियर. मग काय करायचं? हे दोन जे आहे सी आणि एफ हे इंटेरियर आहे मधले, आणि इकडे जे आहे डी आणि ई हे इंटेरियर अँगल्स आहे. आणि इंटेरियर अँगल्स ना बाळांनो सप्लिमेंटरी असतात. कसे असतात? सप्लिमेंटरी. म्हणजे त्यांची ऍडिशन किती, म्हणजे ते सप्लिमेंटरी किती असतात? म्हणजे 180 असतात. किती असतात? 180. म्हणजे या दोघांची ऍडिशन ना 180 येत असते. किती किती येत असते? 180. जर का तुम्हाला म्हटलं हा जो सी अँगल आहे, सी अँगल हा 100 आहे, तर हा ऑटोमॅटिकली 80 येणार आहे. म्हणजे दोघांची ऍडिशन किती झाली बाळांनो? 180 झाली. किती झाली? 180. जर तुम्हाला म्हटलं हा समजा तुम्हाला म्हटलं 100 आहे, तर हा 80 असणार आहे. असं असतं. कळतंय? सो तुम्हाला म्हटलं हा 70 आहे, तर हा 110 असणार आहे. कारण की दोघांची ऍडिशन किती झाली? 180 झाली. किती झाली? 180. याला आपण म्हणतो इंटेरियर अँगल्स. काय म्हणतो बाळांनो? इंटेरियर अँगल्स आपण याला म्हणत असतो. आपण लिहून घेऊया सी आणि एफ, डी आणि ई. सी आणि एफ, डी आणि ई आपण लिहून घेऊया बघा इंटेरियर अँगल्स. आता कोणता कोणता आहे बघा. मग फर्स्ट वाला, सॉरी कलर चेंज करू दे. फर्स्ट वाला आहे अँगल सी, आणि नंतर आहे त्यासोबत कोण आहे? अँगल एफ. कोण आहे? अँगल एफ. आणि सेकंड मध्ये कोण आहे बघा? अँगल डी, आणि कोणता आहे? अँगल ई. दे आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे ज्याची ऍडिशन असते 180. किती असते? 180. आणि कॉम्प्लिमेंटरी म्हणजे 90 असतो. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? करस्पॉन्डिंग अँगल कळाले सर, इंटेरियर अँगल कळाले. आता सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ते असतं बाळांनो अल्टरनेट अँगल्स. आता याच्यामध्ये खूप जणांचा गोंधळ होतो, पण मी तुम्हाला एक शॉर्टकट ट्रिक सांगतो, त्याच्यामुळे तुमचं लगेच सॉल्व्ह होणार आहे. कळतंय का? मी झेड पण असतं बघा, झेड असतं त्याच्यामध्ये आपले अँगल्स असतात, त्याच्याही पेक्षा सोपी ट्रिक सांगतो कसं लक्षात ठेवायचं. बघा आता आपल्याला काय बघायचं आहे, इथं लिहू का थोडंसं? थोडंसं काय करतो मी, थोडं इकडे करतो, थोडंसं इकडे करतो अजून. ओके. आणि हे थोडं इकडे 2 जे आहे ना, इथं घेऊया. बघा आता थर्ड मध्ये बघायचं बाळांनो आपल्याला, की काय बघायचं? इथं घेऊया आपण, लिहितो मी आता. थर्ड मध्ये बघायचंय अल्टरनेट अँगल. अल्टरनेट्स अँगल्स. याच्यामध्ये ना 2 प्रकार असतात. एक असतं इंटेरियर, आणि दुसरं असतं बाळांनो एक्सटेरियर. आर आय ओव्हर. बघा इंटेरियरचे पण 2 पेअर आहे,
आणि एक्सटेरियरचे पण 2 पेअर्स आहे. आता ते कसे कसे असतात बघून घ्या, थोडं समजून घ्या. आता मी एकदा एक्सप्लेन करतो, मग लिहून घेतो. ओके बघा, आता जे आहे ना इंटेरियर म्हटलं की तुम्हाला माहिती हा वाला अँगल, हा वाला अँगल, हा वाला अँगल आणि हा वाला अँगल, याला आपण म्हणतो इंटेरियर. लक्षात ठेवायचा शॉर्टकट सांगतोय, असं क्रॉस लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? क्रॉस. क्रॉस म्हणजे कसं बघा, अँगल डी आणि अँगल एफ आहे, इंटेरियर अल्टरनेट अँगल. अँगल डी आणि एफ, अँगल डी आणि एफ, अँगल डी आणि F असा. आणि इकडे आहे सी आणि ई, अँगल सी आणि ई, अँगल सी आणि ई, अँगल सी आणि ई, अँगल सी आणि ई, याला आपण म्हणतो अल्टरनेट अँगल्स. काय म्हणतो? अल्टरनेट अँगल्स. असं लक्षात ठेवायचं. असं कळतंय सगळ्यांना? बघा, आपण इकडे काय घेतला? सी घेतला आणि इकडे ई घेतला सर, इकडे डी घेतला आणि इकडे एफ घेतला, असं करून घेतलं. मग लिहून घेऊया आपण. बघा लिहून घेऊया. बघा आपण कसं घेतलं, फर्स्ट घेतलं आपण, अरे कलर्स कसं काय चेंज नाही होते? ओके हे बघा, ब्लॅक घेऊया. ओके बघा, पहिला आपण घेतला बाळांनो अँगल सी घेतला. कोणता घेतला? अँगल सी. हा करस्पॉन्डिंग असणार आहे क्रॉस मध्ये अँगल ई ला. कोणाला असणार आहे? अँगल ई ला. आणि सेकंड घ्यायचा आहे बाळांनो अँगल डी, जो आहे असणार एफ ला. अँगल डी अँड अँगल एफ. ओके कळतंय सगळ्यांना? अँगल डी आणि एफ. हे झालं बाळांनो इंटेरियर. हे काय झालं? इंटेरियर. आता आपल्याला बघायचं एक्सटेरियर. काय बघायचं आहे? एक्सटेरियर. आता एक्सटेरियर अँगल्स कोणते कोणते बघा सगळ्यात आधी. हे बघा, एक्सटेरियर अँगल कोणते कोणते? हा एक अँगल आहे, हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. यांचं पण क्रॉस करायचं. काय करायचं? क्रॉस करायचं. किंवा तुम्ही झेड पण लक्षात ठेवू शकता, पण काही गरज नाही, असं क्रॉस लक्षात ठेवा. म्हणजे ए जो आहे जी सोबत, ए जो आहे जी सोबत, ए जो आहे जी सोबत असणार आहे, आणि बी जो आहे तो ई सॉरी ई सोबत एच सोबत असणार आहे, बी जो आहे तो एस सोबत असणार आहे. याला आपण म्हणतो इंटेरियर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. एक्सटेरियर आहे ना, मग ते लिहून घेऊ आपण. एक्सटेरियर कोणते कोणते आहे बघा. आता हे बघा, हा जो आहे बी असणार आहे एच सोबत. ओके मग लिहून घेऊया आपण अँगल बी अँड अँगल एच अँड अँगल एच. आणि सेकंड असणार आहे बी आणि एच झालं अँगल ए आणि अँगल जी. अँगल ए अँड अँगल जी. कळालं सगळ्यांना? इथपर्यंत कळालं? दिसतंय सगळ्यांना का जास्त खाली गेले? ओके दिसतंय. ओके हे आहे अल्टरनेट अँगल्स, एक्सटेरियर, इंटेरियर, त्यानंतर करस्पॉन्डिंग अँगल, नंतर इंटेरियर अँगल्स. असं आपण सगळं व्यवस्थितपणे आता बघून घेतलेलं आहे. खूप जास्त टाइम होतोय का? नाही, एवढं वेळेस चालणारच आहे आपलं लेक्चर. ओके बघा, आता एकदा परत एक्सप्लेन करून टाकतो मी सगळं फास्ट मध्ये. बघा, करस्पॉन्डिंग अँगल ए आणि ई, बी आणि एफ, सी आणि जी, डी आणि एच, हे झालं करस्पॉन्डिंग अँगल. इंटेरियर अँगल्स हे सी आणि एफ, सी आणि एफ, डी आणि ई, डी आणि ई, हे झाले इंटेरियर अँगल्स. आता अल्टरनेट इंटेरियर अँगल. अल्टरनेट बघा, हा आहे अल्टरनेट. इंटेरियर म्हटलं की मधले अँगल्स असतात, बरोबर आहे का नाही? अल्टरनेट म्हणजे इंटेरियर म्हटलं कशा असतात? मधले असतात. इंटेरियर म्हटलं की मधले असतात. मग काय करायचं? हा सी आणि ई आणि डी आणि एफ हे इंटेरियर अल्टरनेट आहे. इंटेरियर अल्टरनेट्स आहे. काय आहे बाळांनो? इंटेरियर अल्टरनेट्स आहे. आणि त्यानंतर एक्सटेरियर म्हटलं की बी आणि एच, बी आणि एच, ए आणि जी, बी आणि एच आणि ए आणि जी, हे झालं एक्सटेरियर. आता सगळे अँगल्स तुम्हाला कळाले. आता आपण काय करूया? प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करूया लवकरात लवकर. ओके चला, आता बघा तुम्ही कशी फास्ट उत्तर द्यायची मला. बघा आता फास्ट फास्ट सांगायचं मला सगळ्यांनी. आता दनादन आपण सॉल्व्ह करणार आहे. आता हा क्वेश्चन तर किती सोपा आहे. सगळ्यात सोपा क्वेश्चन तर मला हाच वाटतो आहे या प्रॅक्टिस सेट मध्ये. सगळ्यातून सोपा म्हणतो मी, सगळ्यातून सोपा. करस्पॉन्डिंग अँगल सांगायचे. अँगल पी चा करस्पॉन्डिंग अँगल सांगायचंय. अँगल पी कुठं आहे? पे इथं आहे. पी चा करस्पॉन्डिंग कोण आहे? याचा करस्पॉन्डिंग कोण असणार आहे? तर हा असणार आहे डब्ल्यू. बरोबर आहे, हे झालं आन्सर आपले डब्ल्यू. ओके दिसतंय तुम्हाला सगळे? डब्ल्यू दिसतंय का? हा दिसतोय. थोडं छोटं करू का? मोठं करतो, थोडं मोठं. हा झाला डब्ल्यू. कळालं? अँगल क्यू चा कोण आहे? अँगल क्यू चा कोण आहे करस्पॉन्डिंग? अँगल क्यू चा असणार एक्स. हा एक्स. त्यानंतर बघा अँगल आर चा कोण आहे? अँगल आर चा कोण आहे करस्पॉन्डिंग? हा झाला वाय. आणि अँगल एस चा कोण असणार आहे? तर अँगल झेड. ओके हे झाले करस्पॉन्डिंग अँगल्स. हे सिम्पल्स आहे. तुम्ही इथं पण लिहू शकतात, लगेच आपण लिहू शकतो इथं पण, काही हरकत नाही. बघा मी इथंच लिहितो डायरेक्टली. बघा थोडस इकडे लक्ष द्या. बघा फर्स्ट जो होता करस्पॉन्डिंग अँगल जो होता आपला पी होता, तर पी चा करस्पॉन्डिंग कोण आहे? बघा पी चा करस्पॉन्डिंग कोण आहे? तर हा डब्ल्यू आहे. कोण आहे? डब्ल्यू. अँगल डब्ल्यू. सेकंड बघा अँगल क्यू विचारला होता, मग आपण घेतला अँगल क्यू चा करस्पॉन्डिंग अँगल क्यू अँड अँगल एक्स. कोण असणार आहे? अँगल एक्स असणार आहे. आता हे तुम्ही लगेच सांगू शकता, तुम्हाला कळाले करस्पॉन्डिंग अँगल्स. नंतर बघा थर्ड मध्ये बघा अँगल जो आहे कोणता होता? आर. अँगल जो आर आहे ना, याचा करस्पॉन्डिंग अँगल वाय आहे. अँगल आर अँड अँगल वाय.
आणि फोर्थ मध्ये असणार आहे अँगल एस चा करस्पॉन्डिंग आहे अँगल झेड. अँगल एस चा करस्पॉन्डिंग कोण आहे? अँगल एस चा करस्पॉन्डिंग कोण आहे? अँड अँगल झेड. ओके, हे करस्पॉन्डिंग अँगल झाले बाळांनो. काय झाले? करस्पॉन्डिंग अँगल. बघा, पी चा कोण झाला? डब्ल्यू झाला. क्यू चा कोण झाला? एक्स झाला. आर चा कोण झाला? वाय झाला. एस चा कोण झाला? झेड झाला. खूप सिंपल होतं, तुम्हाला हेच फक्त इकडे उतरायचंय. हा, आता खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा काय विचारलं तुम्हाला. अल्टरनेट इंटेरियर अँगल विचारलं. काय विचारलं आहे? अल्टरनेट इंटेरियर अँगल्स विचारलं. बघा, अल्टरनेट इंटेरियर अल्टरनेट्स अँगल, इंटेरियर अल्टरनेट्स अँगल. आता बघा, पहिले अल्टरनेट मध्ये बघायचंय ना, तर मग पहिले इंटेरियर बघा कोणते कोणते अँगल्स आहे. सर एस आहे, आर आहे, एक्स आहे आणि डब्ल्यू आहे. त्याला क्रॉस केलं की ते अल्टरनेट होणार आहे. बरोबर आहे का? बघा, अँगल एस चा विचारलाय फर्स्ट तुम्हाला विचारला आहे अँगल एस. अँगल एस चा अल्टरनेट कोण आहे? अँगल एस चा अँगल एस अँड कोणता असणार अँगल एस चा? बघा, अँगल एक्स. बरोबर ना? हे क्रॉस मध्ये बघा. आणि बघा नंतर विचारलंय तुम्हाला सेकंड मध्ये इथं अँगल डब्ल्यू चा कोण असणार? अँगल डब्ल्यू चा. तर अँगल डब्ल्यू चा कोण असणार? अँड डब्ल्यू याचा कोण आहे बघा क्रॉस मध्ये? अँगल आर. अँगल आर. ओके, चला, हे झाले अल्टरनेट्स इंटेरियर अँगल किंवा इंटेरियर अल्टरनेट्स अँगल. ओके, इंटेरियर. एक्सटेरियर विचारले असतं तर हे असते बाळांनो. ओके, सिंपल आहे, मी तुम्हाला कन्सेप्ट मध्ये सांगितले, असं लक्षात ठेवायचं. अल्टरनेट आलं की अल्टरनेट, इंटेरियर आलं की असे मधले घ्यायचे, एक्सटेरियर आले की बाहेरचे घ्यायचे. चला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व. काही नाही फर्स्ट मध्ये, काही नाही. चला नेक्स्ट सॉल्व करूया आता. नेक्स्ट. ओके, चला. हा, यामध्ये येणार आहे मज्जा. मज्जा येणार आहे मज्जा. बघा, थोडस ना फास्ट घेतो, माझं लेक्चर आहे बाळांनो. थोडस फास्ट नाही घेत, तुम्हाला कळणार असं घेतो, काही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. ओके, चला. फर्स्ट बघायचं आता तुम्हाला इंटेरियर अँगल, नंतर करस्पॉन्डिंग अँगल, नंतर इंटेरियर अँगल्स. ओके, आता सगळ्यात पहिले मी करस्पॉन्डिंग अँगल लिहून घेतो. सेकंड नंबरचा करस्पॉन्डिंग अँगल्स, ते सोपं आहे, लवकर लिहून घेऊया. करस्पॉन्डिंग अँगल्स. आता करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय असतात बघा, आपण पटकन लिहून घ्या करस्पॉन्डिंग अँगल्स. बघा, ए चा जो करस्पॉन्डिंग अँगल आहे ना, तो ए चा जो आहे ना, आता ह्या दोन लाईन्स आहे ट्रान्सफॉर्सल आहे. या दोन लाईन्स आहे ट्रान्सफॉर्सल आहे. ए चा असणार आहे ई. कोण असणार आहे? ई. मग आपण लिहून घेऊया अँगल ए अँड अँगल ई. सेकंड बघा, आता बी चा असणार आहे अँगल एफ. कळत आहे ना? बी चा कोण असणार आहे? अँगल एफ. मग आपण लिहून घेतलं अँगल बी अँड अँगल एफ. नंतर सी चा असणार आहे अँगल, कोणता असणार आहे सी चा? सांगा सगळ्यांनी. सी चा असणार आहे जी असणार आहे. कोण असणार आहे? जी. मग अँगल थर्ड मध्ये आपण लिहायचं आहे अँगल सी अँड अँगल जी. ओके, आणि डी चा असणार आहे अँगल एच. बघा, याचा ओके, याचा हा 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 हा. अँगल डी चा कोण असणार आहे? 4 मध्ये अँगल डी चा कोण असणार आहे? अँगल डी अँड अँगल एच. कळालं का? हे झाले करस्पॉन्डिंग अँगल. बघा, ए चा ई झाला, बी चा एफ झाला, सी चा जो आहे जी झाला आणि डी चा जो आहे एच झाला. ह्याला आपण म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल्स. आपण लिहून घेतले व्यवस्थित, तुम्ही नंतर हळूहळू परत रिपीट बघू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता बघायची बाळांनो आपल्या सेकंड मध्ये आपण बघूया. सेकंड मध्ये आपण बघणार आहे आता बघूया आपण इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स. बघा, इंटेरियर अँगल्स कोणते असतात? बघा, हा वाला आणि हा वाला, ही 180 असतात. त्याला आपण म्हणतो इंटेरियर अँगल्स, म्हणजे अँगल बी आणि अँगल ई. फर्स्ट आपण घेतला अँगल बी अँड अँगल ई, आणि सेकंड आपल्याला घ्यायचं आहे बाळांनो अँगल सी आणि एच. अँगल सी अँड अँगल एच. हे सगळ्यात सोपं आहे, मला इंटेरियर खूप आवडतंय. इंटेरियर सगळ्यात सोपं असतं. ओके, हे सिंपल होतं. ओके, हे तुम्ही करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. मधले अँगल्स घ्यायचे होते फक्त. आता करायचंय आपल्याला लास्ट मध्ये इंटेरियर अल्टरनेट अँगल. हे पण खूप सिंपल आहे. थर्ड मध्ये करायचं आहे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. आता इंटेरियर अल्टरनेट सांगितलंय ना, काय सांगितलं आहे? इंटेरियर अल्टरनेट्स. आता सगळ्यात पहिले इंटेरियर अँगल कोणते आहे? हे आहे बघा इंटेरियर अँगल्स. याचे अल्टरनेट्स बघायचे. मग तुम्ही सांगू शकता जर बी चा एच आहे आणि सी चा ई आहे. ओके, बघा, मग फर्स्ट आपण घेतला अँगल बी चा कोण असणार आहे? अँगल बी चा असणार आहे अँगल एच, आणि सेकंड मध्ये असणार आहे अँगल सी चा कोण असणार आहे? अँगल सी चा कोण असणार आहे? अँगल ई. अँगल सी चा अँड अँगल ई. कळालं का सगळ्यांना?
बघा आता इंटेरियर अल्टरनेट विचारता, इंटेरियर अल्टरनेट म्हणून क्रॉस घेतला, एक्सटे विचारचं बाहेरचे घेतलं असते. सिंपल आहे. सगळेचे सगळे आपण सॉल्व्ह केले. पहिले आपल्याला हे विचारलं होतं, मग तिथे आपण नंतर घेतलं. पहिले आपण करस्पॉन्डिंग सॉल्व्ह केले. खूप इझी आहे. एकदा दोनदा तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. एकदा दोनदा तुम्हाला कळालं की तुम्ही ऑटोमॅटिकली सॉल्व्ह करू शकता. खूप सिंपल आहे, काही जास्त अवघड नाही. फक्त काय असतं, एकदाच आपल्याला कळत नाही. एकदा 2 वेळेस 3 वेळेस आपल्याला कळायला लागलं की आपण ते सॉल्व्ह करू शकतो. आणि मॅथ असा सब्जेक्ट आहे बाळांनो, की तुम्हाला रिव्हिजन करावं लागेल, लिहावं लागेल, बुक्स भरवावे लागेल तुमच्या, तेव्हाच तुम्हाला येईल, अदरवाईज येणार नाही. तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. काही असल्यास मला सांगा कोणता चॅप्टर वगैरे घ्यायचा, आपण तो सगळे डिस्कस करू. यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.2 पण लगेच येऊन जाईल. ओके, थँक्यू सो मच बाळांनो. आणि असाच अभ्यास करा. काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगू शकतात तुम्ही. ओके, चला कमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर सांगा, मी ते व्हिडिओ पण अपलोड करतो. आणि 1.2 पण आपला, सॉरी 2.1 झालाय आता, 2.2 पण लगेच येऊन जाईल बाळांनो. ओके, थँक्यू सो मच अँड बाय. अभ्यास करा, बाय.